मस्त झालेत. खूप छान. थँक्यू थँक्यू. बाबा, तुम्हाला एक सांगायचं होतं. हां हां बोल. केदार ना देवकी काकूंचा वाढदिवस दरवर्षी एका मंदिरात जाऊन साजरा करतो. तिथे जातो, पूजा करतो, अभिषेक करतो आणि मग जे कोणी गोरगरीब असतील ना त्यांना अन्नदान करतो. तुम्ही जर उद्या फ्री असाल तर नाही नाही म्हणजे मला जायला हरकत नाही, पण केदारला हे आवडणार नाही ग. त्याला वाटेल मी मुद्दामून हे सगळं. नाही, त्याला असं काही नाही वाटणार, कारण तो आईचा वाढदिवस असा साजरा करतो हे फक्त मला माहितीये, बाकी कोणालाच माहित नाहीये. मग मी खरंच जाऊ? प्लीज जा. तुम्ही गेलात ना तर तुम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवता येईल आणि देवकी काकूंचा वाढदिवस सुद्धा एकत्र साजरा करता येईल. दोघं एकत्र देवळात? पण कुठलं देऊळ? बर, पण मग कुठल्या कुठल्या देवळात जातो तो? तलावाजवळ जे जरीमरी आईचं मंदिर आहे ना तिथे. हो का? ओ, म्हणजे ही तारिणी मुद्दाम केदारला दया पप्पांच्या जवळ आणायचा प्रयत्न करते. म्हणजे दया पप्पा केदारला कधीच घराबाहेर काढणार नाही. कसली आगाऊ आहे ही मुलगी. पण नाही, मी हे होऊच देणार नाही. तारिणी, माझ्यावर हात उचललास ना तू, आता तू बघ मी काय करते ते. येतो मी. थँक्यू. देवकी काकू, बघताय ना, हळूहळू का होईना घडतंय ना तुमच्या मनासारखं. मला माहितीये तुम्ही पण ह्याच गोष्टीची वाट बघताय की कधी एकदा केदार आणि बाबांमधलं अंतर दूर होईल, आणि आज तुमच्याचमुळे हे शक्य झालंय. जिथे कुठे आहात तिकडनं बघताय हेही मला माहितीये. तुमचं लक्ष असू द्या आणि सगळं सांभाळून घ्या. तारिणी, तारिणी, काय काय झालं? कोण आहात तुम्ही? नमस्कार, मी मनस्वी देसाई. मी तारिणीची मैत्रीण आहे. आणि या कुठे गेल्या? हा, सासूबाई हात दे ग जरा. नमस्कार. मी सांगायला कसं नुसतं होतंय, दडपण पण आलंय, पण मी हिची सासू. हो, पण तुम्ही दोघी इथे काय करताय? हाच प्रश्न मलाही पडलाय. इथे कशाला आलोय? मी तारिणीची मैत्रीण आहे. तिला भेटायला आलोय आम्ही. मनू, अगं अगं कशी आहेस? मी मस्त. कशीस तू? मी पण छान. किती दिवसांनी हो ना. आणि अचानक आलीस. आमच्या सुनबाई अशा अचानकच येतात. आमच्या आयुष्यात पण अचानकच आले. अगं काय ग, लग्न केलं? सांगितलं नाही? अगं तिने तुम्हाला काय कोणालाच सांगितलं नाही. सासूबाई का? तुम्ही हिच्या सासूबाई का? तरीच तरीच म्हणजे? नाही, तरीच चेहरा असा खचलेला वाटतोय. सासूबाई, आम्हाला जरा गप्पा मारायच्या आहेत. आम्ही आज जाऊन गप्पा मारू. आलोच. चल. काही गप्पा बिप्पा मारायच्या नाहीयेत. आपल्याबद्दल गॉसिप करायला गेलेत त्या. सासवांबद्दल बोलायची एक संधी सोडत नाहीत या सुना. माझ्या सासूबाईंना असंच वाटणार आहे की आपण इथे गॉसिप करतो. अगं खरंच तशाच आहेत त्या. सासवा अशाच असतात. सोड, तू सांग कशी आहेस तू? मजेत? मस्त. सगळं छान? हो. मला सांग, हे खांडेकर म्हणजे MNN न्यूज चॅनल? तेच. ओ, मग तुझा नवरा पण ह्याच बिझनेस मध्ये? नाही नाही, तो या बिझनेस मध्ये नाहीये. अच्छा. ओ वाव. पण बरं आहे, म्हणजे त्याची स्वतःची एक आयडेंटिटी आहे, राईट? हा. दॅट्स बेटर.
पण हे सगळं लपून केलंस ना तू? सासूबाईंना आवडलेलं दिसत नाहीये. नाही नाही, असं काही नाहीये. अगं खरंच असं काही नाहीये. तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय की तू खोटं बोलतीयस. डोंट वरी ग, सगळ्या सासवा अशाच असतात. डोक्याला ताप. आणि माझी सासूबाई ना तर महामारी आहे मोठी. अगं खरंच मला नेहमी असं वाटतं ना की जर संसार चांगला करायचा असेल ना तर नवरा नाही, चांगली सासू निवडायला हवी. पण देव आपल्याला ही चॉईस देत नाही ना. काय चॉईस कुठे आपल्याला? काय मुलगा आणून समोर उभी करतो, ही तुझी सून, आणि आपल्या गळ्यात मारतो. ही माझी सून नाहीये. बाई एवढा राग असणारच म्हणा. चांगल्या सुना मिळायचा लकी ड्रॉ आपल्या वेळेसच बंद झाला. आता सोरटवर फक्त असं फॉल्टी पीसच मिळतात. काय काय बोलताय तुम्ही? सोरट 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 नाही माहिती? सोरट असं ते सोरट. नका हो एवढ्या भोळ्या राहू तुम्ही. या असल्या सुनांना तुम्हाला विकून खातील. शिबाई, पण आपल्या नशिबी हेच आहे हो. जेव्हा सून होतो तेव्हा सासूचा जात सहन केला. आता सासू झालोय तर सुनेची मनमानी. ठीक आहे ग, तशा चांगल्या आहेत आपल्या सासू. आणि जरा त्यांच्या कलाने घेतलं ना की सगळं नीट होईल. तुला असं वाटतं? ठीक आहे, करते प्रयत्न. बघ सासूबाई, निघायचं का आपण? हातात चहाचा कप दिसतोय ना, तो संपू दे मग निघूया. आणि तसंही मला पद्मिनीताई खूप आवडल्या. आमची गट्टीच जमली आहे, हो की नाही? हो बघ, हो म्हणाल्या त्या. खूप छान आहात तुम्ही, आवडल्यात मला. आवडणारच ना. ऐकणारे कान मिळाले की तुमचा बडबडीचा रणगाडा थांबतच नाही. माझा बडबडीचा रणगाडा आणि तुझं टोमण्यांचा तोफखाना, त्याचं काय करायचं? माझ्या मुलाला न घोळात घेतलंय हिने. माझा नवरा जर या इक्वेशन मध्ये नसता ना तर मी अशा बाईशी बोलले पण नसते. एक मिनिट. अशी बाई म्हणजे? काकू काकू म्हणजे तिला तसं नव्हतं म्हणायचं. तिला तू थांब जरा, तू गप्प बस. तू पोलिसात आहेस का तिला प्रोटेक्ट करायला? अहो सासूबाई, तिला काही बोलू नका. जर तुम्ही तिला बोलला ना मी तुम्हाला इथे सोडून जाईल. ए, धमक्या कोणाला देतेस? मला नको देऊ धमक्या. अशा खूप धमक्या पचवल्यात मी. तारिणी चल ग, मी निघते. हो सावकाश. पद्मिनीताई, निघते मी. हा, तुम्ही काळजी घ्या. हो. सुना या अशाच असतात. सासवा पण अशाच असतात. चल आता. चला. नीट जा.